नाही झाली, कॅमेरा ऍडजस्ट करताय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण तिसऱ्या अध्यायातल्या 154 क्रमांकाच्या ओव्यापर्यंतचं चिंतन पूर्ण केलंय. आज आपण ओवी क्रमांक 155च्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत. यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा जनकादिक राजांचं उदाहरण देऊन कर्माच्या आधारावर मोक्ष ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या महापुरुषांचं वर्णन करतायत. हेच वर्णन पुढं नेताना माऊली काय म्हणतायत ते बघूयात. माऊली म्हणतायत, देखे प्राप्तार्थ जाहले जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. अर्थात पहा की जे सिद्ध दशेला प्राप्त होऊन ज्यांना निष्कामता प्राप्त झाली आहे त्यांनीही कल्याणाकरिता कर्म केले पाहिजे. भगवंतानं कर्म करण्याची दोन महत्त्वाची कारणं सांगितलेली आपल्या लक्षात येतात. एका कारणाचं सविस्तर विवेचन आपण आत्तापर्यंत केलं. मनुष्य शरीरात आलेल्या जीवानं इतकंच नाही तर प्रत्येक सजीवानं कर्म का करावं याचं वर्णन माऊलींनी करताना पहिलं कारण असं दिलं की प्रकृतीनं, परमेश्वरानं, नियतीनं, नियंत्यानं जे कर्म आपल्याला लावून दिलेलं आहे, कर्म लावून दिलं याचा अर्थ जे कर्म करण्यात आपली स्वाभाविक प्रवृत्ती आहे, जे कर्म परमात्म्याच्या या संबंध सृष्टी चालवण्यामध्ये सहकारी होणार आहे, या संबंध सृष्टीसाठी, सृष्टीच्या नियमिततेसाठी, सृष्टीच्या अनुकूलतेसाठी पूरक ठरणारं कर्म आहे. ते कर्म आपण केलं तर आपल्याला मोक्ष मिळणार आहे. आणि ते प्रकृतीला अनुकूल असं कर्म कधी ठरेल तर ते कर्म इंद्रिय निग्रह ठेवून केलं गेलं पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्मनिष्ठ राहून ते कर्म केलं गेलं पाहिजे. कर्मातून मोक्ष मिळवायचा असेल, कर्मातून ज्ञान मिळवायचं असेल तर दोन गोष्टी भगवंतानं सांगितलेल्या आहेत. कर्म करताना त्या दोन गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे ते कर्म करताना इंद्रिय निग्रह महत्त्वाचा आहे, इंद्रियांवरती नियंत्रण महत्त्वाचं आहे. शरीर आपल्या नियंत्रणात पाहिजेत, आपण सांगू तसं इंद्रिय वागली पाहिजेत. आणि जर इंद्रिय तसं वागत नसतील तर मग कर्ममार्ग हा आपल्याला विकारामध्ये नेऊ शकतो. म्हणून ज्याप्रमाणे गाडी चालकाच्या नियंत्रणात हवी, क्लच, ब्रेक आणि एक्सिलेटर या तिन्ही गोष्टी चालकाच्या नियंत्रणात पाहिजेत. अगदी त्याप्रमाणे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय ज्याच्या नियंत्रणात आहेत त्याचं कर्म मोक्षापर्यंत नेतं, त्याचं कर्म ज्ञानाची प्राप्ती करून देतं. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंद्रिय निग्रहाच्या पुढची गोष्ट म्हणजे आत्मनिष्ठता. आपल्या आत्म्याच्या अवस्थेवर, स्व अवस्थेवर, स्वतःच्या स्वरूपावर, स्वतःच्या अधिष्ठानावर अधिष्ठित होऊन ते कर्म झालं पाहिजे. या दोन गोष्टी कर्म करताना महत्त्वाच्या आहेत असं भगवंतानं सांगितलं. आणि जो या पद्धतीनं कर्म करतो त्याला मोक्ष आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी मिळतात. पण या एकाच कारणासाठी कर्म करायचं का? मला कर्म केल्यानंतर मोक्ष मिळणार आहे म्हणून मी कर्म करावं का? तर हे एक कारण झालं. पण ज्यांना कर्म करत करत मोक्ष मिळालाय, मग मोक्ष मिळाल्यानंतर त्यांनी ते कर्म का करावं? कारण भगवंतच सांगतात की साध्याची प्राप्ती झाल्यानंतर साधनं आपोआप संपतात. तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी असं माऊली कालच म्हणाले. म्हणजे साध्याची प्राप्ती झाल्यावर साधनं आपोआप संपुष्टात येतात असं जर माऊली म्हणतायत तर मग एखादा साधक इंद्रिय निग्रह करून आत्मनिष्ठ भूमिकेतून कर्म करतोय आणि त्या कर्मातून त्याला मोक्षाची प्राप्तीही झाली. मग मोक्षाची प्राप्ती झाल्यानंतर त्यानं कर्म करणं सोडावं का? कारण मग कर्म करण्यासाठी त्याच्याकडे कारण काय उरलं?
ते माऊलींनी इथून पुढं स्पष्ट केलंय, भगवंतांनी इथून पुढं त्याचं वर्णन केलंय. पहिली गोष्ट सांगितली की तुम्ही स्वतःच्या उद्धारासाठी, मोक्षप्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी कर्म करा. हा पहिला मार्ग. दुसरा, इतरांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी कर्म करा. ही कर्माची 2 रूप आहेत. आणि ते दुसरं रूप माऊली सांगतायत, देखे प्राप्तार्थ झाले. अर्जुना बघ, एखादी गोष्ट प्राप्तही झाली, कृतार्थता प्राप्त झाली. प्राप्तार्थ शब्दाचा इथं दिलेला अर्थ आहे कृतार्थ. कर्म करून मोक्ष मिळालाय, कर्म करून ज्ञान मिळालंय आणि ज्ञान आणि मोक्ष मिळाल्यामुळे तो कृतार्थ झालाय. मग तो कृतार्थ झाला, जे निष्कामता पावले, कृतार्थही झाला आणि निष्कामतेलाही पोहोचला. त्यानं आतापर्यंत केलेलं कर्म कोणत्या भावनेनं केलेलं नाही, निष्काम भावनेनंच त्यानं ते कर्म केलं, म्हणून त्याला मोक्ष मिळाला. पण तयाही कर्तव्य असे उरले, त्यालाही कर्तव्य शिल्लक आहे, त्यालाही कर्म करण्यासाठीचं कारण अजून शिल्लक आहे. कोणतं तर लोकालागी, लोकासाठी त्याला ते करावं लागणार आहे. म्हणून बघा, कर्माची 2 रूप आहेत. एक स्वतःच्या उद्धारासाठी आणि 2 इतरांच्या उद्धारासाठी. याला एक उदाहरण देऊन समजून घेता येईल. अभ्यास करणाऱ्याचे 2 प्रकार आहेत. एक, स्वतः परीक्षा पास होण्यासाठी केलेला अभ्यास. आम्ही अभ्यास केला, अजूनही करतो. आधी आम्ही अभ्यास केला 1ली ते 12वी, 12वी नंतर BA, BA नंतर MA, MA नंतर MPhil, MPhil नंतर PhD. या सगळ्याचा अभ्यास जो आम्ही केला तो आमच्या हितासाठी केला. आम्हाला ज्ञान मिळवायचं होतं म्हणून केला. इतरांना काही मिळावं हा त्याच्या मागचा हेतू नव्हता. 1ली ते 12वी पास झालो की बोर्डाचं प्रमाणपत्र मिळेल. ग्रॅज्युएशन पदवी पूर्ण केली, पदवी प्रमाणपत्र मिळेल म्हणून. पदव्युत्तर पदवी पूर्ण केली, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र मिळेल म्हणून. विद्यापतीची पदवी मिळवली, विद्यापतीचीचं प्रमाणपत्र मिळेल म्हणून. विद्यावाचस्पती पदवी मिळवली, त्याचं प्रमाणपत्र मिळेल म्हणून. हा जो अभ्यास आहे हा आपल्या हितासाठी, स्वतःच्या हितासाठी केलेला तो अभ्यास आहे. मग एवढं करून अभ्यास थांबला का? आजही आम्ही अभ्यास करतो, आजही वाचतो, आजही वाचावं लागतं. जे आधी वाचलं तेच पुन्हा वाचावं लागतं. आधी जे वाचलं त्यातलं जे नवीन आता समोर आले तेही वाचावं लागतं. आणि हे फक्त शिक्षक म्हणून आम्हालाच करावं लागतं असं नाही, प्रत्येक व्यक्तीला हे करावं लागतं. म्हणून अभ्यासाचे 2 प्रकार आहेत. पहिला अभ्यास स्वतःला ज्ञान मिळवण्यासाठी केलेला अभ्यास, स्वतःच्या स्वार्थ तृप्तीसाठी, स्वार्थ पूर्ण करण्यासाठी केलेला अभ्यास. तो प्रत्येकाला करावाच लागतो आणि तो केला पाहिजे. तो जर नाही केला तर तुमचं हित होणार नाही, तुमचा स्वार्थ साध्य होणार नाही. पहिलं कर्म त्या प्रकारचं आहे. ते कर्म करायचंय स्वतःला मोक्ष मिळावा याकरता, स्वतःला ज्ञान मिळावं याकरता, स्वतःच्या आयुष्यात आनंद समाधान मिळावं याकरता. पण ते करून पूर्ण झालं का? तर नाही. मला मिळालेलं ज्ञान मी जगालाही वाटायला हवं. भगवान गौतम बुद्धांना जेव्हा बोध प्राप्त झाला, बोधी वृक्षाच्या खाली बोध प्राप्त झाला, त्याच्यानंतर ते 6 महिने मौनात राहिले. अनेकांनी या कथा वर्णन करून सांगितलेल्या आहेत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख आहे की भगवान बुद्ध मौन झाले, शांत झाले. कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी जे बौद्ध चरित्र लिहिले त्याच्यातही या घटनेचा उल्लेख आहे. बुद्ध शांत झाले, मौन झाले. आधी बुद्ध खूप बोलायचे, उपदेश करायचे. त्यांचे 5 शिष्य होते, पंचशिष्य म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते निष्ठावान बुद्धांचे शिष्य होते. जोपर्यंत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली नव्हती, ज्ञानप्राप्तीसाठी वेगवेगळ्या साधनांचे प्रयोग जेव्हा बुद्धांचे चालू होते तेव्हा ते सगळे त्यांच्या बरोबर होते.
आणि बुद्ध आपल्या प्रयोगांबद्दल बोलायचे सगळ्यांशी. पण ते सगळं बोलून बोधिवृक्षाच्या खाली बुद्धांना जेव्हा हे आत्मज्ञान प्राप्त झालं, सम्यक ज्ञान प्राप्त झालं, त्याच्या आधी त्यांनी शरीराला प्रचंड यातना दिल्या. त्या काळात ईश्वर प्राप्तीसाठीच्या जेवढ्या साधना प्रचलित होत्या त्या सगळ्या साधनांचा अवलंब करून बुद्धांनी ती अवस्था प्राप्त केली होती. पण जेव्हा त्यांना बोधी अवस्था प्राप्त झाली त्यावेळी बुद्धांनी शरीराला जो त्रास दिला होता तो त्रास बंद करायला सुरुवात केली. बुद्ध ज्या झाडाखाली साधना करत बसायचे, अनेक लोक जेवणासाठी काही वस्तू तिथं आणून ठेवायचे, पण बुद्ध कधीच त्याला स्पर्श करायचे नाहीत. पण बुद्धांनी ठरवलं की आता शरीराला त्रास देऊन उपयोग नाही, आपण आता दुसऱ्या साधनेच्या मार्गाला लागू. आणि म्हणून त्यांनी ते अन्न ग्रहण केलं. ते अन्न ग्रहण केल्याबरोबर त्यांचे जे जवळचे शिष्य होते त्यांना असं वाटलं की बुद्ध भ्रष्ट झाले, असं समजून ते बुद्धाला सोडून गेले. आणि ते सोडून गेल्यानंतर बुद्धांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली. कारण त्यांना कळलं की शरीराला केवळ त्रास देऊनही ते तत्व मिळणार नाही आणि शरीराचे अति लाड करूनही ते तत्व मिळणार नाही. शरीरही महत्वाचं आणि शरीराबद्दलची अनासक्तीही महत्वाची. या मध्यबिंदूवर बुद्ध पोहोचले. त्यावेळी त्यांना बोध प्राप्त झाला आणि आपल्याला प्राप्त झालेला बोध पुन्हा जगाला वाटावा असं बुद्धांना वाटलं. पण मला जे मिळालंय, मला जे कळालंय, मला जे प्राप्त झालंय ते मी जगासमोर मांडू की नको याचा बुद्ध विचार करत होते. त्याचं कारणही हे होतं की जे मला मिळालंय ते मिळण्याच्या पूर्वी त्याच्याबद्दल मी बरंच बोलत होतो. बघा, जे मिळालेलं नसतं त्याच्याबद्दल बोलणं खूप सोपं असतं. अभ्यास करून त्यावर बोलता येऊ शकतं. साखरेवर प्रचंड प्रवचनं देता येतात, विवेचन करता येईल, विश्लेषण करता येईल. पण साखर खाल्ल्यानंतर साखरेची गोडी कशी होती, किती होती हे सांगणं अवघड आहे. अगदी त्या पद्धतीनं बुद्ध ज्या ज्ञान प्राप्तीबद्दल प्रचंड बोलत होते, बरंच बोलत होते. पण जेव्हा ते प्राप्त झालं तेव्हा त्यांना प्रश्न पडला की जे मला अनुभवाला आलंय त्याच्याबद्दल मी आधीही बोलत होतो अनुभवाशिवाय, तेव्हा बरंच बोलत होतो. पण अनुभव घेतल्यानंतर कळलं की मी जे बोलत होतो ते अनुभवापेक्षा खूप वेगळं आहे. मी मार्गांबद्दल बोलत होतो, आता मुक्काम डोळ्यासमोर आहे, मुक्कामाला आपण पोहोचलोय. मग आता मार्गात असताना मुक्कामाबद्दल जे बोललो ते बोलणं बरंचसं थोडंसं विस्कळीत स्वरूपाचं बुद्धांना वाटलं असावं. मग आता जे मिळालंय ते जर मी बोलायला लागलो तर मला जे नेमकं अनुभवाला आलंय ते शब्दात मांडता येईल का? कारण अनुभव शब्दात मांडता येणं अवघड आहे. जगात प्रचंड बरेच असे अनुभव आहेत की ते शब्दात सांगता येत नाहीत. जीवनामध्ये आलेला अत्युच्च आनंद आठवा. ज्या क्षणाला प्रचंड आनंदानं मन भरून गेलं होतं तो क्षण आठवा आणि त्या आनंदानं भरून गेलेल्या मनाच्या त्या अनुभवाचं वर्णन करायला निघा. तुम्हाला शब्दांची अपूर्णता जाणवेल, शब्दांची मर्यादा जाणवेल. बुद्धांचं तेच झालं. मला जे मिळालंय आता ते मी मांडू की नको, कारण मला जे मिळाले ते मांडायला जाईल लोक ते जसंच्या तसं समजून घेणार नाहीत, कारण शब्दांना मर्यादा आहेत. म्हणून बुद्ध मौन राहिले, बोलू की नको या विचारात होते. पण त्यांना वाटलं बाकी जगाला मी सांगो न सांगो, पण जे माझ्याकडे जिज्ञासेनं आले होते, माझ्याकडे काहीतरी आहे असं ज्यांना वाटत होतं, किमान त्या 5 जणांना तरी आपण हा उपदेश करावा. म्हणून बुद्ध त्या 5 शिष्यांच्या शोधार्थ निघाले. भ्रमण करून त्यांच्यापर्यंत पोहोचले. आधी तर ते बुद्धांना स्वीकारायला तयारच नव्हते. पण बुद्धांचं स्वरूप बघून, बुद्धांच्या चेहऱ्यावरचं ते तेज बघून त्यांना जाणवलं की या माणसात आता ते आलंय ज्याचा आपण शोध घेत होतो. आणि मग त्यांना आधी बुद्धांनी उपदेश केला. पण तो करण्यापूर्वी कथा सांगते की त्यांच्याकडे काही देवता आल्या. त्या देवतांनी विनंती केली की तुम्हाला जे मिळालंय ते जगाला सांगा. मी मागही एकदा म्हणालो, ज्याला आत्मज्ञान मिळतं त्याच क्षणी त्याच्या अंतःकरणात एक महाकरुणा जन्माला येते.
कारण विकारांची जागा करुणेनं घेतलेली असते आणि ती महाकरुणा या सगळ्या जगाच्या उद्धाराची भावना मनामध्ये ठेवून असते. बुद्धांना वाटलं जे मला मिळालं ते मिळवण्यासाठी सगळे धडपडतायत, सगळे तळमळतायत, त्यांना ते दिलं पाहिजे, त्यांना ते वाटलं पाहिजे. भलेही त्यांना ते ओंजळीनं वाटता येणार नाही, पण किमान त्याची सूचना तरी करता येईल, त्याची दिशा तरी दाखवता येईल, त्याचं स्वरूप तरी सांगता येईल. ढोबळच का होईना, जसंच्या तसं तंतोतंत सांगता येणं शक्य नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. जगाला ज्या शब्दांच्या माध्यमातून कळतं त्या शब्दाच्याच माध्यमातून आपल्याला आलेला अनुभव जगाला आपण सांगितला पाहिजे असं बुद्धांना वाटलं. आणि तेच आतापर्यंतच्या सगळ्या साक्षात्कारी पुरुषांना वाटत आले. जे मला मिळाले ते जगाला मिळावं. आणि हेच अध्यात्माचं वेगळेपण आहे. व्यवहारामध्ये एखादी गोष्ट मिळाली की ती लोकांना वाटावीशी वाटत नाही, लोक ती गोष्ट इतरांना वाटतही नाहीत. पण अध्यात्मात जे अंतिम अवस्थेला पोहोचतात त्यांना जे प्राप्त झाले ते जगाला वाटावंसं वाटतं. आणि बुद्धांनी मग वाटायला सुरुवात केली. प्रत्येक आत्मज्ञानी पुरुषाला हाच अनुभव येतो, जे मला प्राप्त झाले ते जगाला वाटलं पाहिजे. याच भूमिकेतून ज्ञानेश्वरीचा जन्म झाला, याच भूमिकेतून तुकोबारांच्या अभंग गाथेचा जन्म झाला, याच भूमिकेतून संत साहित्याचा जन्म झाला. जगातला पहिला ग्रंथ, जगातला 5 ते 7 हजार वर्षापूर्वीचा जगातला पहिला ग्रंथ ऋग्वेदही याच भूमिकेतून जन्माला आला. आपल्याला जे तत्व प्राप्त झाले त्या तत्वापर्यंत पोहोचण्यासाठीचे मार्ग म्हणून ऋग्वेद निर्माण झाले आणि मग 4ही वेद निर्माण झाले. उपनिषद सगळे ग्रंथ त्या एकाच वर्णन करण्याच्या भूमिकेतून तयार झालेत. ती सांगण्याची भावना आहे, ती सांगण्याची भूमिका भावना आता स्वतःसाठी नाही, इतरांसाठी. आपल्याला जे मिळाले ते इतरांना मिळावं ही भावना आहे. आणि म्हणून तुकोबारांनी म्हटलं, या रे लहान थोर, या ती भलते नारी नर, कला करावा विचार न लगे चिंता कवनाची. आता हे जे सांगणं आहे ते जगासाठी आहे. आम्ही आता जो अभ्यास करतो तो मुलांना सांगण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी अभ्यास करतो. म्हणून आताचा अभ्यास वेगळा आणि आधीचा अभ्यास वेगळा. आधीचा अभ्यास स्वतःसाठी होता, स्वतः पास होण्यासाठी, स्वतःची ग्रेड वाढवण्यासाठी, स्वतःला पदवी मिळवण्यासाठी. आता स्वतःला मिळाली, आता स्वतःला काही मिळवायचं राहिलं नाही, आता दुसऱ्यांना मिळावं याच्याकरता अभ्यास. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. तुकोबाराय सांगतायत, बापही अभ्यास करतो, शिक्षकही अभ्यास करतो. इथं पंत शब्दाचा अर्थ पंडित किंवा शिक्षक. अर्भकाचे साठी, आपल्या मुलाला, आपल्या लेकराला ज्ञान मिळावं, त्याचा अभ्यास व्हावा, याच्याकरता पंते हाती धरिली पाटी. शिक्षकाला, बापालाही हातामध्ये कलम पाटी घ्यावी लागते. का घ्यावी लागते? लेकराला कळावं म्हणून. बाप आ इ ई गिरवतो, त्याला येत नाही म्हणून नाही, त्याला येतं, त्याला तर पुढचंही येतं, पण तरी सुद्धा हळूहळू अ काढतो. हा हळूहळू अ याकरता नाही काढायचा की त्याला स्पीडनं लिहिता येत नाही, गतिशीलपणे लिहिता येत नाही, हे कारण नाही. लेकराला लिहिता यावं म्हणून त्याच्या पातळीवर येऊन हळू लिहिणं, त्याला सांगत सांगत लिहिणं, हे जे लिहिणं आहे, हा जो अभ्यास आहे, हा स्वतःसाठी नाही, इतरांसाठी आहे, मुलांसाठी आहे. मुलांना हा विषय चांगला कळावा, मुलांनाही पदव्या मिळाव्यात, जे आपल्याला प्राप्त झालं ते या मुलांनाही मिळावं, या भूमिकेतून शिक्षक अभ्यास करत असतो. आमचे गुरुजन आम्हाला नेहमी सांगायचे. आता शालेय जीवनातल्या शिक्षकांबद्दल तितकं आठवणीत नाही, पण महाविद्यालयीन विद्यालयीन जीवन जे होतं त्यातले आठवणीत. आमचे सगळे शिक्षक सांगायचे, अभ्यास करा, अभ्यास करा. ते याकरता सांगायचे की तो अभ्यास केल्यावर आमचं हित होणार आहे, आणि आमचं हित झालं, त्यांचं ऐकलं म्हणून हित झालं. संत जे सांगतायत ते ऐकणाऱ्याचं हित नक्की होतं, न ऐकणाऱ्याचंच फक्त अहित होतं, ऐकणाऱ्याचं हित होतं. पण आताचं जे सांगणं आहे ते विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरता अगदी त्या पद्धतीनं. कर्म 2 प्रकारचे आहेत. पहिलं निष्काम कर्म,
इंद्रिय निग्रह आणि आत्मनिष्ठ स्वरूपात केलेलं कर्म मोक्ष आणि ज्ञान मिळवण्यासाठी आहे, आणि ते मिळाल्यानंतरचं कर्म लोकांसाठी. माऊलींनी वापरलेला शब्द आहे तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. माऊलींनी त्यासाठी दृष्टांत दिलेत. मार्गी अंधा सरिसा पुढे देखणाही चाले जैसा, अज्ञाना प्रकटावा धर्म तैसा आचरून. अर्थात रस्त्याने आंधळ्याला घेऊन जाणारा डोळस पुरुष त्याचे चालीप्रमाणे जसा चालतो, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांनी अज्ञ लोकांना स्वतः धर्म आचरून दाखवावा. माऊलीने खूप सुंदर दृष्टांत दिलाय, वेगळा दृष्टांत दिलाय. मार्गी अंधा सरिसा, एखादा आंधळा माणूस आपल्या बरोबर चालतोय, मग त्या आंधळ्या माणसाला आपल्या बरोबर घेऊन जायचं असेल तर डोळस माणूस जलद गतीनं चालत नाही, झटपट पटापट चालत नाही, हळूहळू चालतो. चालण्यामागं त्याचा उद्देश आहे आपल्या बरोबर असलेल्या या आंधळ्या माणसालाही चालता आलं पाहिजे. तो अडखळून पडता कामा नये. पडत असेल तर त्याला आधार देता आला पाहिजे, त्याला मार्गाचं स्वरूप सांगितलं पाहिजे. कसं चालायचं, किती चालायचं, कोणत्या गतीनं चालायचं, कुठं थांबायचं, कुठं गती वाढवायची, हे सगळं सांगण्यासाठी मार्गी अंधा सरिसा, मार्गी म्हणजे रस्त्यावरून, अंधा सरिसा आंधळा असलेल्या माणसा सोबत पुढे देखणाही चाले तैसा. देखणा म्हणजे डोळस, ज्याला दिसतंय. देखणा शब्दाचे आता दोन अर्थ तुमच्या डोळ्यासमोर आले असतील. देखणा म्हणजे दिसायला चांगला, असा एक अर्थ आपण नेहमी वापरतो. इथं माऊलींनी देखणा शब्द ज्याला दिसतंय तो देखणा या अर्थानं वापरलाय. म्हणून पुढे देखणाही चाले जैसा, ज्याप्रमाणे आंधळ्याच्या बरोबर आंधळ्या सरिसार, सरिसा म्हणजे सारखा, आंधळ्या माणसासारखा. कारण आंधळा माणूस जलद गतीनं चालत नाही. कोणताही आंधळा माणूस बघा, त्याच्याकडे काठी असते, त्या काठीवरून तो अंदाज घेतो कुठपर्यंत पावलं चालणं सुरक्षित आहे, तेवढा अंदाज घेऊन त्याच गतीनं तो चालतो, सावधपणे चालतो. त्याच्या बरोबर जो देखणा माणूस आहे, डोळस माणूस आहे, तोही त्याच्यासारखं चालतो. त्याला जोरात चालता येतं, पण तो जोरात चालत नाही. का? या आंधळ्यालाही सोबत घेऊन जायचंय. अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरून. अगदी त्या पद्धतीनं ज्ञानी माणसानं कर्म का करावं, तर अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा. अज्ञानी लोकांच्या समोर स्वधर्माचा मार्ग दिसावा, स्वधर्म मार्ग उन्नत व्हावा, स्वधर्म मार्ग स्पष्ट व्हावा, याच्याकरता त्या अज्ञानी लोकांकरता ज्ञानी माणसानं आपल्या आचरणातून तो मार्ग प्रकाशित करावा. कारण लोक आदर्श लोकांना डोळ्यासमोर ठेवून जगत असतात, आणि म्हणून त्यानं त्या पद्धतीनं जगलं पाहिजे. आंधळ्या माणसाला सोबत घेऊन जसा डोळस चालतो, तसा ज्ञानी पुरुष अज्ञानी माणसाला सोबत घेऊन चालतो. हा गा ऐसे जरी न किजे तरी अज्ञाना काय उमजे, जी ही कवणे परी जाणीजे मार्गा ते या. अर्थात ज्ञानी पुरुषांनी असे जर केले नाही तर अज्ञ जीवांना कसे कळेल, ते या मार्गाला कसे जाणू शकतील. डोळस माणसानं चालणंच सोडून दिलं, मला आता चालताही येतंय, मी आता मुक्कामालाही पोहोचलो, असं जर एखाद्याला वाटलं, तर मग इतर लोकांना मार्ग कोण दाखवणार. मी नेहमी म्हणत असतो, जीवन जगणाऱ्याचे 4 प्रकार आहेत. 4 प्रकारचं जीवन जगणारी लोक या जगात तुम्हाला दिसतील. एक वर्ग असा आहे, मनुष्य शरीरात आलाय, त्याची साधना सुरू झालेली आहे, परंतु मनुष्य शरीर मिळण्याच्या आधीच त्याचा देह संपला. हा एक वर्ग. बाकीचा जो वर्ग आहे त्याचा विचार न केलेला बरा, की जो मनुष्य शरीराला आलाय पण मार्गावरून कधी चाललाच नाही,
मार्ग भ्रष्ट झाला, दुसऱ्याच मार्गाने गेला, दुसऱ्याच मार्गाने गेला आणि तिकडंच त्याचं सगळं संपलं, तिकडंच त्याचा दिवस मावळला. दुसरा वर्ग असा आहे की जो मनुष्य शरीरात आलाय, साधना सुरू केलेली आहे, भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेनं त्याचा प्रवास सुरू झालाय. आता भगवंत मिळेल असं त्याला वाटतंय, पण भगवंत मिळालेला नाही, पण भगवंताच्या प्राप्तीच्या आधीच हे शरीर संपलंय. भगवंत जवळ होत, आता मिळेल आता मिळेल असं वाटत होतं. शरीर शुद्धी झालेली होती, मनशुद्धी झालेली होती, थोडी एकाग्रता स्थिर राहत नव्हती आणि ती स्थिरताच प्राप्त करायचा प्रयत्न करत होता. आणि ती स्थिरता अशी प्राप्त होते न होते, होते न होते, अशा द्विधा मनस्थितीतच शरीरच संपलं, शरीर त्याग करावा लागला. अशा व्यक्तीची गती काय? तर माऊली सांगतात, त्याचं सविस्तर वर्णन पुढं 6व्या अध्यायात येणार आहे, योगभ्रष्ट महात्म्याचं वर्णन. त्याला योगभ्रष्ट महात्मा म्हणतात की जो मनुष्य शरीरात आलाय, साधना सुरू केली आहे, साधना सुरू आहे, पण साध्याची प्राप्ती होण्याच्या आधी साधन संपलं, आयुष्य संपलं. त्याची गती काय? तर योगभ्रष्टाची गती पुढच्या जन्मामध्ये त्याचं जे सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराभोवती ही वासना तयार झालेली आहे की मला परमात्म्याला मिळवायचं होतं, परमात्म्याची प्राप्ती मला करून घ्यायची होती. विकारांवर तर मी नियंत्रण मिळवलं होतं, थोडी आत्मशांतीची एकाग्रता कमी पडली, ती एकाग्रता हवी होती. त्या एकाग्रतेच्या चिंतनातच शरीर संपलंय. ती एकाग्रता तशीच सूक्ष्म शरीराभोवती गुंडाळली जाते आणि ते सूक्ष्म शरीर नव्या शरीराचा शोध घेतं. आणि नव्या शरीराचा शोध घेताना त्या सूक्ष्म शरीराची इच्छा पूर्ण होईल असं वातावरण ज्या घरात आहे, असं सामर्थ्य ज्या बापात आहे, ज्या आईत आहे, ज्या कुटुंबात आहे, ज्या परंपरेत आहे, ज्या कुळात आहे, ज्या गोत्रात आहे, त्या ठिकाणी ते सूक्ष्म शरीर जन्माला येतं. आणि ते जन्माला आल्यानंतर मागच्या जन्मात केलेली सगळी साधना, त्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात लगेच प्राप्त होतं, लवकर प्राप्त होतं. तैसी दसेची वाट न पाहता, वयसेची या गावा न येता, बालपणीचं सर्वज्ञता वरीत याते. लहानपणीच त्याला सगळं मिळून जातं. जे मिळवण्यात लोक आयुष्य घालवतात ते त्याला लवकर मिळून जातं. आता हा पुढचा वर्ग, त्याला तुम्ही तिसरा वर्ग म्हणू शकता, की तो मनुष्य शरीराला आलाय, लवकरच ईश्वर प्राप्ती होणार आहे, कारण बाकीचा प्रवास तर झालाय, मुक्काम अतिशय जवळ होता, पण नवं शरीर धारण केलंय. पुन्हा आता त्या शरीराचं काही एक आयुष्य आहे, त्या आयुष्याच्या काही काळापर्यंतच ईश्वर मिळालाय. आणि ज्या क्षणी ईश्वर मिळाला त्याच क्षणी जर शरीर संपलं, म्हणजे ईश्वराची प्राप्ती आणि शरीराचा अंत एकाच वेळी झाला. हाही एक वर्ग आहे. देव मिळाला, शरीर संपलं, शरीर सांडलं. जटायूनं प्रभू रामचंद्रजींच्या मांडीवर शरीर त्याग केला, शरीर संपलं, देव मिळाला, देव मिळाला, शरीर संपलं. आता पुन्हा शरीर मिळवायची गरज नाही, कारण जे मिळवण्यासाठी शरीर हवं ते मिळालेलं आहे. आता परत शरीराची गरज काय? प्रवास करणाऱ्यांचं उदाहरण मी नेहमी देत असतो. प्रवास करणाऱ्यांचा पहिला प्रकार, टाइमपास म्हणून प्रवास करणारे, वेळ जावा म्हणून प्रवास करणारे. एक माणूस बस स्थानकामध्ये गेला आणि त्या बस स्थानकामध्ये चौकशी कक्ष असतो, तिथं चौकशी करायला सुरुवात केली. अहो म्हणे, पुण्याला जाणारी गाडी किती वाजता आहे? त्या चौकशीवाल्यानं रजिस्टर उघडलं आणि सांगितलं, कुठं? पुण्याला का? ओके, पुण्याला जाणारी गाडी 8 वाजता आहे. त्यानं बघेपर्यंत त्यानं लगे प्रश्नच बदलला. ते जाऊ द्या म्हणे, पुण्याचं सोडा, आंबेजोगाईला जाणारी गाडी किती वाजता आहे? त्या माणसाला वाटलं काय आताच पुणे विचारत होता, लगेच आंबेजोगाई, पुणे ना आंबेजोगाईचा काय संबंध? पण ठीक आहे, कशाला जास्त ताण घ्या. मग त्यानं पुन्हा रजिस्टर उघडून बघितलं, हा म्हणे आंबेजोगाई, आंबेजोगाईची गाडी 9 वाजता आहे. तोपर्यंत त्यानं पुन्हा प्रश्न बदलला, तेही जाऊ द्या म्हणला, नांदेडला जाणारी गाडी किती वाजता आहे? आता ते बघणाऱ्याचं डोकं खराब झालं. हे अगोदरच
चौकशी कक्षवाले आहेत त्यांचं डोकं आधीच खराब झालेलं असतं. काही जण विनोदानं म्हणतात, ज्यांचं डोकं खराब झालेलं असतं अशाच लोकांना चौकशी कक्षात ठेवलं जातं. कारण त्यांच्याकडे चौकशी करायला गेलं की ते काहीतरी आडवं तिडवंच बोलतात. त्याचं डोकं सरकलं. त्याने सांगितलं, अहो तुम्हाला जायचंय कुठं नेमकं? आत्ताच विचारत होते पुणे, मध्येच आंबेजोगाई, आता नांदेड. त्यानं सांगितलं, अहो काय नाही म्हणे, मला कुठंही असं ठरवून जायचं नाही, माझ्याकडं फुकटचा बसचा पास आहे म्हणे, घरी बसून बसून बोर होत होतं, टाइमपास म्हणून मला प्रवास करायचा आहे, कुठलीही गाडी आली तरी चालेल, कोणतीही गाडी चालेल. काही लोकांचं जगणं या लोकांच्या प्रवासासारखं आहे. टाइमपास म्हणून जगतायत. मरणाची वाट बघायची आहे, बस मरण येईपर्यंत जगायचंय. का जगायचंय, कशासाठी जगायचंय, या जीवनातून काय मिळवायचंय, काही ठरलेलं नाही. जगायचंय बस, नुसता प्रवास करायचा आहे, मुक्काम काही ठरलेलं नाही. असं काही लोकांचं जगणं आहे. काही लोकांचं जगणं असं आहे, प्रवासाला निघालाय, जायचंय नांदेडला, पण नांदेडच्या अलीकडंच गाडी बदलावी लागली किंवा दिवस संपला, रात्र झाली, गाडी पण निघून गेली किंवा खराब झाली, काही म्हणा. मग त्या माणसाला दुसऱ्या दिवशी जिथं त्यानं मुक्कामाला तो थांबलाय तिथून पुढचा प्रवास करायचा आहे. लातूरपर्यंत गेलाय तो, समजा मुंबईहून लातूरपर्यंत गेलाय, रात्री मुक्काम त्याला लातूरला करावा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लातूरहून निघेल, त्याला पुन्हा मुंबई ते लातूर प्रवास करायची गरज नाही. त्याचा प्रवास लातूर ते नांदेड असा 100 किलोमीटरचा प्रवास शिल्लक राहील. तसं मनुष्य शरीरात येऊन ज्यानं साधना सुरू केली, पण परमात्म्याच्या प्राप्तीच्या आधी शरीर संपलं, पण साधना जवळपास फळली होती, त्याला नव्या जन्मामध्ये ती साधना लवकर मिळते. तो लवकर संत साहित्याच्या सहवासात येतो, लवकर तो साधनारत होतो. जे लोकांना उतार वयात सापडतं ते त्याला लवकर सापडतं. तो त्या मार्गावर लवकर येतो आणि तो लवकर मार्गावर आला की त्याची परमात्मा प्राप्ती जवळ होते. आणि परमात्मा प्राप्ती आणि शरीर त्याग एकाच वेळी झाला. म्हणजे मी निघालो मुंबईहून, मला जायचंय नांदेडला, मी नांदेडमध्येच गेल्यावर अंधार झाला आणि नांदेडमध्ये गेल्यावरच मला बस सोडावी लागली, तर मला पुन्हा प्रवास करायची गरज नाही. मुक्काम आला, तिथंच विश्रांती, आता प्रवासाची चिंता नाही. ईश्वर मिळाला, शरीर संपलं, त्याला पुन्हा जन्माला यायची गरज नाही. पुढचा जो वर्ग आहे प्रवास करणाऱ्याचा, पुढचा एक प्रकार, तो म्हणजे मुंबईहून निघालाय, नांदेडला सकाळीच पोहोचलाय, विमानानं गेला असं समजा, लवकरच पोहोचलाय. आता दिवसभर काय करायचंय, नांदेडला तर पोहोचलाय, तर तो काय करेल, दिवस कसा काढायचा. जी लोक मुंबईहून नांदेडला निघण्यासाठी आलेली आहेत, पण मध्ये कुठंतरी अडकलेली आहेत, त्यांना पुन्हा नांदेडला येण्यासाठी तो पुन्हा मागे येईल. जे अडकलेले लोक आहेत त्यांना पुन्हा नांदेडला घेऊन जाईल. काही लोकांचं जीवन असं आहे, मनुष्य शरीराला आलेत, ईश्वराला मिळवलंय, मोक्ष मिळालाय, ज्ञान मिळालंय, पण तरी शरीर शिल्लक आहे. मग आता उरलेल्या शिल्लक शरीराचं काय करायचं, तर इतरांना तिथपर्यंत पोहोचवायचं. त्याचं वर्णन माऊली इथं करतायत. लोकांसाठी त्यांचं कर्म आता उरलेलं आहे. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. त्यांच्यासाठी त्याचं आयुष्य आहे. का, त्यानं जर असं केलं नाही तर मध्ये अडकलेले लोक मुक्कामापर्यंत कसे पोहोचतील. ज्यांना प्रवासात अडथळे येत आहेत, ज्यांना मार्ग नीट दिसत नाहीये, ज्यांना मार्गाबद्दल साशंकता आहे, त्यांना साध्यापर्यंत कोण आणेल. त्यांच्यासाठी त्याला कर्म करावं लागणार आहे. हा गा ऐसे जरी न कीजे, असं जर त्यानं केलं नाही तरी अज्ञाना काय उमजे, अज्ञानी माणसाला काय समजणार आहे. कर्म कसं करायचं, कर्म का करायचं, जसं कर्म करायला सांगितलंय तसंच का करायचं, आदर्श कर्माचं स्वरूप काय, आदर्श कर्मात येणारे अडथळे काय, आदर्श कर्मातून मिळणार काय, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं अनुभवातून तो देणार आहे. जर त्यानं ती दिली नाही तर अज्ञाना काय म्हणजे, अज्ञानी माणसांना काय कळणार आहे. ती ही कवणे परी जाणी जे मार्गात या,
त्यांना हा मार्ग मग कसा कळेल? त्यांना हा मार्ग कळण्यासाठी त्यानं या मार्गाचं अनुकरण केलं पाहिजे. जसं एखादा नवा मार्ग तयार झाला की एक गाडी निघते, ट्रायल बेसवर म्हणतात त्याला, रेल्वे असेल कोणती, तर आधी चालवून बघतात त्या रुळावरून ती गाडी व्यवस्थित चालते का. त्या गाडीला कुठं पोहोचायचं नसतं, तिला फक्त रूळ चेक करायचा आहे, व्यवस्थित रूळ आहे का, रुळामध्ये काही अडचण आहे का, कोणत्या वेळी त्या रेल्वेनं कोणता स्पीड ठेवायला हवा, या सगळ्याचं मोजमाप, या सगळ्याचं निरीक्षण, नोंदणी करण्यासाठी एक छोटी ट्रेन आधी जाते. अगदी त्या पद्धतीनं काहींचं कर्म असतं, त्या कर्मातून त्यांना काही मिळवायचं नाही, पण तरीही कर्म करायचंय इतरांना सोपं जावं याकरता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुढे म्हणतायत बघा, यद्यदाचरति श्रेष्ठस्त देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. अर्थात श्रेष्ठ पुरुष ज्या कर्माचे अनुष्ठान करतो तेच सामान्य लोकही करतात, व तो जी गोष्ट प्रमाण मानतो तिलाच प्राकृत लोक प्रमाण मानू लागतात. अर्थात माऊली वर्णन करतायत, एथ वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेविती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. अर्थात या जगात श्रेष्ठ पुरुष ज्याचे आचरण करतात त्यालाच धर्म असे समजून इतर सामान्य लोकही त्याचेच आचरण करतात. एथ वडील जे जे करीती, इथं वडीलधारी मंडळी जे जे करतात, श्रेष्ठ लोक इथं जे जे करतात, तया नाम धर्मो ठेविती, त्यालाच लोक धर्म असं नाव ठेवतात. धर्म म्हणजे काय, कसा तयार होतो धर्म, धर्माचा मार्ग कसा तयार होतो. धर्माचा मार्ग धार्मिक लोकांनी स्वतःच्या आचरणातून तयार केलेला असतो. स्वतःच्या आयुष्याचं खाद्य, स्वतःच्या आयुष्याचा कच्चा माल, साधना, अभ्यास, यातून तो मार्ग तयार झालेला असतो. आणि त्यांनी तयार केलेला मार्ग त्याचंच लोक धर्म असं नाव ठेवतात. कोणताही धर्म घ्या, हिंदू धर्म म्हणतो आपण. हिंदू धर्म म्हणजे काय, हिंदू धर्माची आचार पद्धती काय, ती आचार पद्धती कोण निश्चित करतं, कसं निश्चित करतं. माणसानं कधी उठावं, उठल्याबरोबर काय करावं, दिवसभराची दिनचर्या काय ठेवायची, सकाळी काय करावं, दुपारी काय करावं, संध्याकाळी काय करावं, रात्री काय करावं, झोपावं कधी, ह्या सगळ्या गोष्टीचा जो एक आदर्श आपण मानतो तो कशाच्या आधारावर तयार होतो. आपल्या आधीची जी लोक त्यांनी करून बघितले, प्रयोग करून जगासमोर त्यांनी ते सांगितले. वेद काय आहेत, पुराण काय आहेत, ऋषी मुनींची दिनचर्या आहे. तुम्ही वेद बारकाईनं वाचले तर तुम्हाला कळेल. वेगवेगळ्या ऋषींनी आपापल्या अनुभवातले जे काही जीवन अनुभव आहेत, जीवन कर्म आहे, ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितले. कुणी काय जीवनात प्रयोग केले, कुणी काय काम केलं, कुणाला काय अनुभव आले, निसर्गाबद्दल काय अनुभव आले, जीवनाबद्दल काय अनुभव आले, काही प्राण्यांबद्दल आलेले अनुभव, काही या प्रकृतीकडे बघून आलेले अनुभव, ते सगळे त्यांनी त्याच्यात मांडले. आणि त्यांनी जे मांडलं ते जगासाठी नंतर आदर्श झालं. आपण म्हणतो ना वेदाप्रमाणे आचरण करावं, याचा अर्थ काय, वेद म्हणजे काय आणि वेदांप्रमाणे आचरण करणं म्हणजे काय. वेद म्हणजे जे आपल्याला मिळवायचंय ते ज्यांना मिळालंय आणि जे त्यांना मिळालंय ते इतरांना मिळावं याच्याकरता त्यांनी जे नोंदवून ठेवलंय त्याला म्हणतात वेद. तो एक मार्ग आहे, ती एक आचारसंहिता आहे, ती एक आचार परंपरा आहे. सगळ्या धर्मग्रंथामध्ये हेच सांगितलं. त्या त्या धर्मातल्या लोकांना जे अंतिम साध्य वाटतं
ते अंतिम साध्य त्यांना त्यांच्या धर्मग्रंथातून मिळतं. आणि ते धर्मग्रंथ म्हणजे काय, तर ते धर्मग्रंथ ज्यांनी लिहिले त्यांनी त्यांचा अनुभव, त्यांचा मार्ग, त्यांची साधना, त्यांच्या साधनेतले यश अपयश त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. ते इतरांसाठी त्यांनी याकरता सांगितले की लोकांनी ते वाचावं आणि त्याप्रमाणे वागावं. कारण त्यांचं जगणं हा एक आचार, आदर्श आचार आहे. त्यात जे जे त्यांच्याकडून चुकलं ते टाळणं आणि जे जे त्यांच्याकडून चांगलं घडणं ते स्वीकारणं, याच्यासाठी धर्मग्रंथ आहेत. याच्यासाठी रामायण आहे, याच्यासाठी महाभारत आहे, याच्यासाठी वेद आहेत, याच्यासाठी पुराण आहेत. वेद आणि पुराण म्हणजे आदर्श जीवन जगलेल्या लोकांचे जीवनाबद्दलचे मार्गदर्शक अनुभव, मार्गदर्शक तत्व म्हणजे वेद. कारण येथ वडील जे जे करीती, इथं श्रेष्ठ लोक जे जे करतात त्यालाच लोक धर्म असं नाव ठेवतात. आणि तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ, आणि त्याचंच आचरण बाकीचे सामान्य लोक करतात. हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न संडावे, विशेषे आचरावे लागे संती. अर्थात असा हा स्वभावतः प्रकार असल्याने कर्मत्याग करू नये. विशेषतः साधू संतांनी तर त्यांच्यावर सामान्य लोकांची श्रद्धा असल्यामुळे कर्माचे आचरण काळजीने करणे आवश्यक आहे. अभ्यासाची जास्त गरज कुणाला आहे, विद्यार्थ्याला की शिक्षकाला, असा जर प्रश्न विचारला तर काही जण म्हणतील विद्यार्थ्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. नाही, विद्यार्थ्यापेक्षा शिक्षकाचा अभ्यास जास्त महत्वाचा आहे. शिक्षक अधिक ज्ञानशील असला पाहिजे. विद्यार्थी ज्ञानशील नसला तर त्याचं एकट्याचं नुकसान होणार आहे, पण शिक्षक जर ज्ञानशील नसेल तर तो पिढीचं नुकसान करणार आहे, पिढ्यांचं नुकसान करणार आहे. म्हणून जास्त शिक्षणाची, जास्त अभ्यासाची गरज कुणाला आहे, जो शिक्षक आहे त्याची जबाबदारी आहे. जो स्वतः गाडी चालवतोय त्याला एखाद्या वेळी गाडी नीट नाही चालवता आली चालेल, त्याच्या एकट्याचा अपघात होईल. पण जो गाडी शिकवतोय त्यानं गाडी चालवण्याचा सराव, गाडी कशी चालवावी हे शिकवण्याचा सराव जास्त केला पाहिजे, रोज केला पाहिजे. आमचे आगळे सर, डॉक्टर सिद्धार्थ आगळे सर पुण्यातले, ते दररोज आम्हाला जे शिकवायचे त्याच्या अगोदर ते रोज वाचायचे. एखाद्या दिवशी वाचन नाही झालं तर ते प्रामाणिकपणे म्हणायचे की अरे थोडं मला वेळ मिळाला नाही, थोडंसं चाळायला असा शब्द ते वापरायचे. कारण त्यांनी वाचलेलं असायचंच, पण शिकवण्यापूर्वी एकदा क्रॉस चेक म्हणा किंवा खात्री म्हणा ती करण्यासाठी कदाचित ते म्हणत असावेत. आपण उद्या लेक्चर घेऊ असं ते प्रामाणिक म्हणायचे. आणि जेव्हा शिकवायला सुरुवात करायचे तेव्हा डोळे बंद करून ते बोलायचे आणि बोलताना एक एक शब्द असा रत्नासारखा बाहेर पडायचा. एकाच विषयावर वेगवेगळ्या वेळी जरी ते बोलले तरी वेगवेगळं बोलायचे. या विषयावर मी आधी वेगळं बोललोय, आता मुलांना वेगळं काहीतरी त्याबद्दल सांगितलं पाहिजे असं त्यांना वाटायचं. म्हणून एकाच विषयावरची वेगवेगळी व्याख्यानही वेगवेगळी व्हायची, कारण ते अभ्यास करत राहायचे. जाकीर हुसेनांचं एक उदाहरण मला आठवतं. उस्ताद जाकीर हुसेन, त्यांना एकाने विचारलं की तुम्ही अजूनही सराव का करता, झाले ना आता तुम्ही तबला वादक म्हणून जग ओळखतं तुम्हाला, तरी तुम्ही आता सराव का करता. त्यांनी उदाहरण दिलं, मी जर सराव बंद केला तर कित्येक लोकांचा सराव थांबेल. त्यांनी सराव करत राहावा याच्याकरता मी सराव करतो. आणि मी आधी काही ठरवून करत नाही, माझा सराव वेगळा. मी सराव याकरता नाही करत की मला आज काय वाजवायचंय, स्टेजवर काय वाजवायचंय याचा मी कधीच सराव करत नाही. मी जे वाजवतो ते तो प्रेरणा देतो. तुम्ही मुलाखती ऐका जाकीर हुसेनांच्या, त्यांनी हेच म्हटले, तो प्रेरणा देतो, तो जी प्रेरणा देतो ते मी वाजवतो. बसलो मैफिलीला, गाणारा काहीतरी गातोय, त्या गाणाऱ्याची काहीतरी एक लय आहे, ताल आहे, त्या तालाला अनुसरून मला जे सुचेल त्यावेळी तो प्रेरणा देईल ते मी वाजवतो. सराव त्याच्याकरता नाही, सराव या करता की मला आदर्श मानून
तबला वाजवण्यात उतरलेले लाखो लोक आहेत. माझा सराव थांबला की त्यांचा सराव थांबेल. त्यांनी सराव करावा म्हणून मी सराव करतो. शिक्षकांना याकरता वाचावं की शिक्षकाचं वाचन थांबलं की विद्यार्थ्यांचंही थांबतं. शिक्षक जर ज्ञान साधनाशील नसला की मुलांची ज्ञान साधना थांबते. म्हणून वाचत राहा. आणि याचा अर्थ असा नाही की मी उद्या जे शिकवणार आहे तेच मी आज वाचलं पाहिजे. नाही, वाचन ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे. कारण वाचन सारखं चालू राहिलं की बोलणं सतत चालू राहतं. जास्त वाचनाची गरज शिक्षकासाठी आहे. का? तर त्याला विद्यार्थी घडवायचे. तसं ज्याला ज्ञान प्राप्ती झाली त्याला साधना कर्म करण्याची अधिक गरज आहे. कारण त्याचं कर्म जगासाठी आदर्श आहे. त्यानंच कर्मत्याग केला तर जग कर्मत्याग करेल. आणि म्हणून इतरांपेक्षा ज्ञान प्राप्ती झालेल्या व्यक्तीनं कर्म करणं अधिक गरजेचं आहे. म्हणून विशेषे आचरावे लागे संती. संतांवरती ही जबाबदारी आहे. संतांचं हे कर्तव्य आहे. इतरांनी करो न करो पण संतांनी स्वधर्माचरण केलंच पाहिजे असं भगवंत सांगतायत. हे ऐसे असे स्वभावे. अर्जुना, सहज जर विचार करशील तर ते असं आहे. म्हणून कर्म न सांडावे. म्हणून कर्माचा त्याग करू नकोस. आणि संतांनी तर केलाच नाही पाहिजे. विशेषे आचरावे लागे संती. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.